IPL स्पर्धा सुरू होताच सट्टे बाजारालाही वेग येतो। जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसतसा हा सट्टा बाजार आणखी वेग धरतो। पोलीस कारवाईत अशा अनेक सट्टेबाजांवर कारवाई केली जाते, पण सट्टेबाजीचं हे व्यसन अनेकदा संबंधितांच्या कुटुंबासाठी डोकेदुखी असतं। कित्येक जण तर कर्ज काढून हा सट्टा लावत असतात। कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे एका व्यक्तीने IPL मध्ये सट्टा लावण्यासाठी तब्बल 1 कोटींचं कर्ज काढलं, पण त्याच्या या सवयीला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचललं आहे। दर्शन बाबू इंजिनियर असून त्याला सट्टेबाजीचं व्यसनच आहे। तो क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावत असून 2021 पासून IPL मध्ये पैसे गुंतवत होता। सट्टेबाजीत पैसे कमावल्यानंतर किंवा नव्याने सट्टा लावण्यासाठी तो कर्ज घेत असे। दरम्यान कर्जदारांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या 23 वर्षीय पत्नीने आत्महत्या केली आहे। कर्नाटकमधील चित्रदुर्ग येथे 18 मार्चला रंजिताचा राहत्या घरात लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला। कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार दर्शनने 1 कोटींचं कर्ज घेतलेलं होतं।